मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12चा पाढा तयार कसा करायचा एक छोटीशी ट्रिक वापरून ते बघितलं। आज आपण 13चा पाढा करणार आहोत। 13चा पाढा करण्यासाठी एक अशी सोपी पद्धत तुमच्या लगेच लक्षात यावी त्याच्यासाठी आपण गुणाकार पद्धतीने मांडणी करत आहोत। हे जर केलं तुम्ही ना तर तुमचा पाढा लर्न व्हायला मदत होते। तर 13 × 1 = 13 म्हणजे 13 × 1 तसंच 13 × 10 असं आपण मांडत गेलो। त्यानंतर 3चा पाढा लिहायचा। 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12। आता 12 मधले आपण फक्त 2 घ्यायचे आहेत, एकक स्थानची संख्या। 3 × 5 = 15, 3 × 5, 3 × 6 = 18, 8, 3 × 7 = 21, 1, 3 × 8 = 24, 4, 3 × 9 = 27, 7 आणि 3 × 10 = 30 फक्त 0। आणि एकक स्थानी आपण 3चा पाढा लिहिल्यानंतर दशक स्थानी 1, 2, 3। आता इकडे आपण 4 करणार आहोत स्किप। 4 काढून टाकायचे, 5, 6, 7, 8 काढून टाकायचे, 9, 10, 11, 12 काढून टाकायचे आणि डायरेक्ट 13 लिहायचे। तर झाला की नाही 13चा पाढा तयार। 13 × 1 = 13, 13 × 2 = 26, 13 × 3 = 39, 13 × 4 = 52, 13 × 5 = 65, 13 × 6 = 78, 13 × 7 = 91, 13 × 8 = 104, 13 × 9 = 117, 13 × 10 = 130। झाला की नाही 13चा पाढा तयार। तर 13चा पाढा तयार करताना आपल्याला काय करायचे, 4, 8 आणि 12 हे स्किप करायचे। हे आपल्याला तिथून गाळून टाकायचे, ते लिहायचं नाही। ते केलं तर आपला 13चा टेबल तयार होतो।